महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या विभागीय आढावा बैठक आज संपन्न। भाजप आमदार संजय केनेकरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न। बैठकीमध्ये शहरातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा। नंदुरबारमध्ये शासनाच्या योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेत, मात्र काही पुढारी योजना बंद करण्यासाठी तक्रारी करतायत। आम्ही लोकांसाठी लोकहिताच्या योजना आणत आहोत। भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांचा चंद्रकांत रघुवंशींवर निशाणा। जळगावच्या अमळनेरमध्ये 2 गटामध्ये दगडफेक। गांधीपुरा पोलीस चौकी जवळून मिरवणूक जात असताना घटना। दगडफेकीमुळे 4 ते 5 जण जखमी। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता। नवीन नागपूरच्या विकासासाठी हुडकोकडून 11,300 कोटींचा बूस्टर डोस। NMRDA, हुडको आणि NBCC यांच्यामध्ये 2 सामंजस्य करार। सरकारी वनजमिनी बळकावल्याप्रकरणी SIT स्थापन। शिरसाठांचा समावेश असलेल्या 5,000 कोटींच्या सिडको जमीन घोटाळ्याची ही चौकशी होणार। आमदार रोहित पवारांनी मुख्य सचिवांची भेट घेत SIT चौकशीची मागणी केली होती। तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात। देवीची मंचकी निद्रा सुरू होणार असून नवरात्र झाल्यानंतर संपूर्ण होणार। 22 सप्टेंबर रोजी पहाटे निद्रा संपुष्टात येऊन दुपारी 12 वाजता विधिवत घटस्थापना होणार। नवीन नागपूरला 11,300 कोटींचा बूस्टर डोस। NMRDA आणि हुडकोमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार। करारामुळे नवीन नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार। छत्रपती संभाजीनगरमध्ये काल शिंदेंच्या मेळाव्यानंतर उशीर होत असल्यानं महिलांची सभागृहाचा काचेचा दरवाजा तोडून बाहेर धाव। शिंदे सभागृहाबाहेर पडत असल्यानं मुख्य दरवाजे बंद करण्यात आले असतानाची घटना।